तालुका आणि जो मतदारसंघ तुमच्यासारख्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावर आबासाहेबांनी निष्ठावंतांचा मतदारसंघ म्हणून नावावर पाला. या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष पुरोगामी विचार जपला. महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार जपला. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला. आणि ते जपत असताना कुठेही चारित्र्यावरती डाग पडला नाही. निष्कलंक जीवन जगले. आज काय परिस्थिती आहे त्यांची? सत्तेची खुर्ची घेण्यासाठी या पक्षातून तिकडे उड्या मारायचे, तिकडे नाही शिंदे इकडे उड्या मारायचे, अशा पद्धतीचं मागच्या 3 वर्षात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचं वातावरण निर्माण झाले. आपण निवडणूक लढतोय. ज्या माणसाने 60 वर्ष निष्ठा जपली, ती निष्ठा वंतांचा मतदारसंघ म्हणून नावाला पडला, त्या निष्ठेसाठी आपण लढतोय. स्वाभिमानी विचार जपला पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे. याच्यासाठी आपण निवडणूक. माझ्या प्राणातल्या या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण या भागातल्या शेतकऱ्यांना वेळ पाणी मिळालं पाहिजे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. दुधाला भाव मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपण निवडणूक लढू. NRPCचं पाणी असेल, उजनीचं पाणी असेल, वेळ मिळालं पाहिजे. मागच्या 5 वर्षात आपल्या शेतकऱ्यांना या भागातले पाणी देऊ शकले नाही. जो शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न असतो, उभी पिकं जळून गेली, पण यांच्या त्या काळजाला पाजर फुटला नाही. अशा दगडाच्या काळजाची ही दोघंचे दोघं नेते मंडळी. आमच्या पलीकडच्या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी माता भगिनींना दिवसाडाळ्यात छेडलं जातं. रोडरोगीवर त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेल्यानंतर, तक्रार करायला गेल्यानंतर या दोघांनी फोन करून पोलीस अधिकाऱ्याला दम द्यायचा. माझे कार्यकर्ते कदापि त्यांच्यावर कारवाई होता कामा नये. अरे बाबांनो, आज कुणाच्या तर माता भगिनींना त्रास दिला जातो, छेडलं जातं. उद्या आपल्या घरातल्या माता भगिनींना छेडलं जाईल. ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वर्गीय आबासाहेबांच्या 60 वर्षाच्या काळामध्ये पडगावून रात्री अपरात्री महिला बस स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला उतरायच्या, चालत बिन धडक आपल्या घरी जायच्या. आज दिवसा ढवळ्या त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला. 5000 कोटीचा विकास केला म्हणतात. तुमच्या गावात काय परिस्थिती आता सांगितलं नेते मंडळीने, कशा पद्धतीने विकास झाला. त्यांनी सांगितलं होतं मागच्या 6-8 महिन्यामध्ये की बाबा आमच्या घरच्यांना लुगडं दिसायचं होतं. आज ती पुस्तकं आली असतील, विकास पुस्तकं, पाणीदार आमदार म्हणून छापले त्या पुस्तकावरती. त्या पुस्तक मटेरियल, प्रिंटिंग मटेरियलची किंमत किती झाली माहिती आहे का? 4 कोटी रुपयाची त्यांनी मटेरियल छापले. ज्यांना घर राहायला घर नव्हतं, आला कुठनं पैसा? हा तुमच्या खिशातला पैसा त्यांनी ओरबडलेला आहे. त्याचं गणित तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो, सकाळी उठल्यावर दात घासतो, ब्रश आणि पेस्ट, त्या ब्रश आणि पेस्ट विकत घ्यायला गेल्यानंतर त्याच्यावर सरकारने जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स आपल्याकडून आकारलेला आहे. ज्या ज्या गोष्टी आपण दिवसभरात वापरतो त्या त्या गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे. तो आपल्या खिशातला पैसा सरकारकडे जातो. सरकारकडून निधीच्या माध्यमातून आपल्याला परत वापस मतदारसंघामध्ये येतो आणि हाच पैसा त्यांनी टक्केवारीच्या माध्यमातून आपल्या खिशात वळवलेला आहे. निश्चितपणे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला सर्वांना विनंती करतो की पुढच्या 4 दिवसामध्ये जे बॅलेट मशीनवरचं 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी. हे नाव आणि चिन्ह आपल्या गावातल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची.